आज माझ्या बहिणीचा लग्नाचा दिवस. जिच्या डोक्यावर हात ठेवून खेळलो, भांडलो, हसलो, ती आज आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी सजली आहे. पण मला असं वाटतंय जणू माझ्या लाडक्या बहिणीच्या डोळ्यांतून तिचं पूर्ण बालपण वाहून जातंय. आई-बाबांच्या डोळ्यात अभिमान आहे, पण त्यांचं काळीज मात्र गहिवरलेलं आहे. कारण आज त्यांची लेक दुसऱ्याचं नाव घेऊन चालली आहे. माझी बहीण आता कुणाची तरी सून होणार, कुणाची तरी अर्धांगिनी होणार, पण माझ्यासाठी ती कायम माझी छोटी बहीणच राहणार. तिच्या आयुष्याचा हा नवीन अध्याय प्रेम, विश्वास आणि आनंद भरलेला असो. विशाल दाजी, तुमचं स्वागत आहे माझ्या बहिणीच्या आयुष्यात. आई-बाबांनी तिला लहानाचं मोठं केलं, अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. जिच्यासाठी आयुष्य उभं केलं ती आता दुसऱ्याचं नाव घेणार. तिच्या डोळ्यात विश्वास आहे आणि त्यांच्या नजरेत तिच्यासाठी आदर. ही भेट म्हणजे केवळ एक नातं नव्हे, तर दोन कुटुंबाचं एकत्र येणं आहे. इथे मांडवातून मस्त अशी नवरा-नवरीची एंट्री झाली आणि धनुषने खूप जास्त एन्जॉय केलं त्याच्या मावच्या लग्नामध्ये. एकटाच स्वतःच्या नादात होते, ना त्याचं कुणाकडे लक्ष, ना त्याच्याकडे कुणाचं लक्ष होतं. तो एकटाच खेळत होता. मंगळसूत्र म्हणजे केवळ एक माळ नाही, ते तिच्या गळ्यात पडते तेव्हा ती एक नवीन ओळख घेते. पण मन तिचं कायमच आपल्या घराच्या आठवणींनं भरलेलं असतं. मुलगी मोठी झाली, आता ती कुणाची तरी संसार सखी झाली, पण तिचं मोल मात्र किती भारी आहे, हे या माळेच्या प्रत्येक मण्यांतून दिसतंय. त्या एका क्षणात तिचं नाव बदलतं, तिचं घर बदलतं, पण तिचं मन तसंच निष्पाप आणि प्रेमळ राहतं. अँड येस, ती फायनली विशालदाजींची झाली. आम्ही घरी गेलो आणि तिच्या सोबतीला मीच गेले होते. म्हणजे आपल्या इकडे मराठी भाषेमध्ये संगोली बोलतात, तशी होऊन मी तिच्या घरी गेले होते तिच्यासोबत. इथे दोघांचं पण छान वेलकम झालं. सदैव मनी पण उकाना काही सुचत नाही. आता उकाना घेते घाई घाई. विशालराव झालेत माझे, ऐकताय ना सासूबाई. माझी बहीणसुद्धा कोणापेक्षा कमी नाही आहे बरं का. त्यांचं छान असं वेलकम झालं. घरी आल्यानंतर अगदी कमी वेळेमध्ये तिच्या सासरच्या लोकांनी घरामध्ये म्हणजे तिच्या वेलकमचं छान असं डेकोरेशन केलेलं होतं. एकदम सिंपल आणि सोबर केलं होतं, पण छान वाटत होतं. सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे काढले. आपल्या मराठी परंपरा खूपच आहेत ना. इथं तिनं माप ओलांडलं होतं ना, ते नवरा बायकोंनी मिळून परत भरायचं होतं आणि तिच्या ज्या नंदा आहेत ना, त्या परत खाली सांडणार आणि ह्यांनी परत परत भरत राहायचं. आणि हे फक्त भरायचंच नाही बरं का, त्या पाठीमागून पाठीवरती दणके पण देतात. आणि असं काही प्रोग्राम होता. तो सगळं झालं त्याच्यानंतरनं तिच्या छान असे पायांचे ठसे उमटवले आणि ह्या आठवणी कायम सोबत राहतात असं मला वाटतं. तर असं झालं माझ्या बहिणीचं लग्न. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.